आणि मनोज जरांगेंनी मुंबई आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे। त्या संदर्भातली पुढची बातमी। जालन्यामध्ये ट्रॅक्टर चालवत जरांगेंनी 20 तारखेच्या मुंबईच्या आंदोलनाचा आढावा घेतला। सरकार आज कुणबी प्रमाणपत्राचा अध्यादेश काढण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा मनोज जरांगे आंदोलनाबद्दल ठाम आहेत। आंतरवली सराटीमध्ये 14 ऑक्टोबरला झालेल्या सभेच्या ठिकाणी मनोज जरांगेंनी ट्रॅक्टर चालवत आपण सज्ज असल्याचा इशारा दिलाय। दरम्यान शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार आज अध्यादेश निघण्याची शक्यता आहे। मात्र मनोज जरांगेंनी अध्यादेशाच्या आधीच 54 लाख नोंदी सापडलेल्या समाजातल्या नागरिकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्याची मागणी केली आहे। रवी मुंडे आपल्या सोबत आहेत। रवी, कसं प्रतिकात्मक आहे हे ट्रॅक्टर चालवणं मनोज जरांगेंचं? ज्ञानदा, खरं तर 2 दिवस मुंबई आंदोलनाचा इशारा जो त्यांनी दिलेला आहे त्याला राहिलेले आहे। त्यांना अशा वेळी एका अध्यादेशाबाबत कथ्याकुट अजूनही सुरू आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार मनोज जरांगे यांनी अजूनही एखादा बदल सुचवलेला आहे शिष्टमंडळाला, आणि अर्थात आज शिष्टमंडळ येऊ शकतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण हा बदल ते व्हॉट्सअपवरती आणि मोबाईलवरती एकमेकांना सुचवत आहेत। मात्र मनोज जरांगे यांनी याला आक्षेप घेत शिष्टमंडळाने किंवा संबंधित प्रशासनाच्या लोकांनी समक्ष येऊन ही दुरुस्ती सुधारावी असं त्यांचं म्हणणं आहे। पण याही पुढे जाऊन अजून असं आहे की अध्यादेश निघाल्यानंतरही मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की 54 लाख ज्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप केलं तरी या अध्यादेशाला काहीतरी अर्थ आहे। एकूणच 54 लाख नोंदींचा अध्यादेशाचे प्रमाणपत्र वाटप करणं हे तात्काळ शक्य नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांची तरी भूमिका अध्यादेश सरकारने काढल्यानंतरही मुंबईला जाण्याची असल्याची माहिती मिळते आहे। मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि आजचं ट्रॅक्टर चालवणं प्रतिकात्मक ते त्याचाच कुठेतरी इशारा आहे की आम्ही 20 तारखेला मुंबईमध्ये येणार आहोत। त्यामुळे सरकार दरबारी देखील हालचाली आज वाढण्याची शक्यता आहे। आज कोणी शिष्टमंडळ या ठिकाणी येतं का, आणि मनोज जरांगे यांनी जी दुरुस्ती सुचवलेली आहे आज एका शब्दाबद्दल सुद्धा त्यांचं ऑब्जेक्शन असल्याची माहिती मिळत आहे, त्यावरती पुन्हा काही दुरुस्ती होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।